हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 43. परमेश्वर सत्ता. परमेश्वराची सत्ता आहे. शून्यामधूनच पूर्णत्व प्राप्त होते. शून्यातूनच परमात्म्याची सत्ता आहे. आपण एक दोरी हातात घ्यावी आणि ती सभोवार गोलाकार गरगर फिरवावी. दोरी सभोवार गोलाकार गरगर फिरत असताना ती फिरवणारा, त्या दोरीला गती देणारा आपला हात स्थिर असेल. त्या गोलाकार फिरणाऱ्या दोरीची गती कमी किंवा जास्त करणे हे आपल्या हातात असेल. दोरीची सत्ता नियंत्रण करणे आपल्या हातात असेल. येथे ती दोरी कितीही वेगात फिरत असली तरी ती गती देणाऱ्या आपल्या हाताची गती शून्य असेल. दोरी फिरविणारा हात स्थिर आहे. दोरी सभोवार फिरत आहे. गाडीचे चाक फिरत असते, परंतु त्या चाकाचा केंद्रबिंदू जेथे आरा असतो तो स्थिर असतो. भोवरा फिरत असतो, परंतु त्या भोवऱ्याचे जमिनीवर असलेले अणकुचीदार टोक एका जागी स्थिर असते. त्या टोकावरच भोवरा फिरत असतो, परंतु ते टोक शून्यात स्थित असते. परमात्मा विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी असतो. त्या केंद्रासभोवती विश्व गोलाकार फिरत असते. त्या केंद्रापाशी शून्यात परमात्मा स्थिर आहे, स्थित आहे, शांत आहे. परंतु त्याच्यामुळेच विश्वाला चेतना मिळत आहे. विश्वाचा कारभार होत आहे. त्या केंद्रबिंदूपासून परमात्मा विश्व नियंत्रित करत आहे. त्या शून्यातच महासत्ता आहे. अशा प्रकारे शून्य आणि पूर्ण एकच आहेत. शून्यातच पूर्णत्व आहे. तेथे दिव्य चेतना आहे. तेथेच दिव्य ऊर्जा आहे. तेथेच परम आत्म ब्रह्म आहे. तेथूनच परिघापर्यंत आणि परिघाच्याही पलीकडे विश्व पसरलेले आहे. हे विश्व त्या शून्यातूनच नियंत्रित केले जात आहे. त्या शून्यातच ती महासत्ता आहे. विजेचा दिवा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांच्या संयोगाने पेटतो. शून्य आणि पूर्ण यामधून ती परमदिव्य ऊर्जा प्रज्वलित होत असते. यास्तव द्वंद्वाच्या अतीत अद्वैतात स्थिर व्हावे. दुःखही नको आणि सौख्यही नको. पापही नको आणि पुण्यही नको. अशुभ नको आणि शुभही नको. दुःख निवारणार्थ सौख्याच्या नादी लागू नये. दुःख उपभोगून संपवावे. सौख्य असेल तर त्यात रत न होता सत्संगाची कास धरावी. सुखदुःखाचा खेळ संपवावा. त्याच्या अतीत जीवन जगावे. निर्वाण योग साध्य करावा. सतत लक्षात ठेवावे की ब्रह्मातूनच माया निर्माण झाली आहे. ब्रह्माचा साक्षात्कार व्हावा यासाठीच माया निर्माण केली आहे. मायेचा उपयोग देह जीवित राहावा एवढाच मर्यादित आहे. तेव्हा मायेचा संग्रह अपेक्षित नाही. माया जमवणे हे जीवित कार्य नाही. ब्रह्मप्राप्ती हाच जीवनोद्देश आहे. त्यासाठी माया हे साधन आहे, साध्य नाही. द्वंद्वाच्या अतीत अद्वैतातच परमात्मा आहे. येथेच तेथेच कैवल्यानंद आहे. आता पुढचा मंत्र. सत्यसिद्ध योगी मठ हा. परमात्म्याचा साक्षात्कार मठ आहे. परमात्म्याचा साक्षात्कार हाच निवास. परमात्म्याचा साक्षात्कार झाला की अशा योग्याला अन्य जीवन असत नाही. आता त्याला फक्त साक्षात्कारित जीवन असते. त्याचा साक्षात्कार हेच त्याचे मंदिर असते. तेच त्याचे ध्यान असते. तेच त्याचे निवासस्थान असते. तेच त्याचे राहण्याचे, बसण्याचे, उठण्याचे, निजण्याचे स्थान असते. तेच त्याचे अभ्यासाचे, बोलण्याचे, लिहिण्याचे, ऐकण्याचे ठिकाण असते. तोच त्याचा आहार आणि विहार असतो. आता त्याला अन्य विषय नाही. गवयाचे मूल रडले तरी ते सुरात रडते असे म्हणतात. संत सहज म्हणून काही बोलले तरी तो सद्विचार असतो. ते प्रभुनाम असते. याचप्रमाणे साक्षात्कारी जे काही करेल आणि वागेल ते आत्मचरण असते. ते आत्माचरण असते.
परमात्म्याचा साक्षात्कारी सर्वस्वाच्या अतीत गेलेला असतो. तो भौतिकापासून दूर झालेला असतो. तो प्रभूशिवाय इतर विषय वस्तूपासून निर्वाण झालेला असतो. सत्यसिद्ध योगी, मूळ सूत्रामध्ये सत्यसिद्ध योगी असा शब्द वापरलेला आहे. सत्य याचा अर्थ मी परमात्मा असा घेतलेला आहे आणि त्याचे मराठीत भाषांतर परमात्म्याचा साक्षात्कार हाच निवास असे केले आहे. परंतु काहींनी सत्य याचा अर्थ सत्य असत्य यामधील सत्य म्हणजे खरा असा घेतला आहे. तो आजच्या या कलियुगाला योग्य असाच आहे. अर्थात असा अर्थ हे उपनिषद सांगितले गेले तेव्हा निश्चितच अभिप्रेत नसावा. कारण त्यावेळी आतासारखा असत्य साक्षात्कार, भ्रामक साक्षात्कार, दांभिक योगी, मिथ्या योगी असे काहीही नव्हते. जे काही होते ते त्रिवार सत्य होते, प्रत्यक्ष अनुभूती होती. आता फसव्या दांभिक योग्यांचा सुळसुळाट झालेला आहे. पुस्तके वाचून त्याप्रमाणे केवळ बुद्धीच्या जोरावर ज्ञान पाजळून स्वतःला योगी म्हणवणारे आणि त्यांच्या भजनी लागणारे मिरवत आहेत. त्यांचा ध्यान समाधी आणि साक्षात्काराशी काहीही संबंध आलेला नाही आणि कधी येणारही नाही. दिवसा अध्यात्मावर प्रवचन करून त्या योगे मिळालेल्या बिदागीतून रात्री मध्य ढोसणारे आहेत. अशांचे जीवन निर्वाण होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे असे तथाकथित योगी आणि साक्षात्कारी आपल्याला येथे अभिप्रेत नाहीत. हरिओम.